मी जेव्हा वाचलं ना आणि व्हेरी इम्प्रेस्ड. म्हटलं हा सिनेमा होऊ शकतोय ॲज मी पाहिलं नव्हतं. मी नाटक पाहिलंच नव्हतं. बरं वाचूनही फार मला कळलं नव्हतं. सॉल्व की सगळ्या डोक्यावर आलेलं. पण एक तिचा इमोशन वॉज व्हेरी करेक्ट इमोशन होतं ते. पण मला आठवतं अजून मी नंतर जेव्हा लिहायला बसलो तर फर्स्ट थिंग मला सुचलं ते मला कुठेतरी एक सिमिली शोधायचं होतं. एक थिएटर बर्ड थिएटर आणि या माणसाचं रोहित हे मला पॅरलली कुठेतरी दाखवायचं होतं. मी तो पहिला सीन तसाच लिहिला. मला एक ब्रिज दिसला म्हणजे मला दिसल्याशिवाय मी सिनेमा लिहित नाही. मला ती दिसायला लागतो मग मी लिहितो. पण मला तो एक ब्रिज दिसला की हा माणूस तिकडे त्या बुटपॉलिशवाल्या बरोबर आहे. तो लिहिल्यावर मी सलग त्यावेळेला पहिले 18 सीन लिहिले. छान झालं. पण 18 सीन नंतर मी कंटाळलो. मी म्हटलं आता ब्रेक लागला मला इथून तर कुठे ते मला परत दुसरीकडे जायचं. ते का मला जाता येईना. मी 18 सीन लिहून मी जवळजवळ वर्षभर थांबलो असेल. मग नंतर मला विक्रमचं कॅरेक्टर सापडलं. मग तो एक त्या दिशेने थोडासा प्रवास झाला. असं करत करत बाय द टाइम आय फिनिश द फिल्म मला असं लक्षात आलं की इट इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे मी लिहिला असेल तरी आय डोंट नो मला आत्तापर्यंत लिहिलेल्या स्क्रीन प्ले मधला सगळ्यात डिफिकल्ट स्क्रीन प्ले होता. कारण एक तर आवाज गोटू टच माइलस्टोन. मग ते माझ्याकडे बघणं जरासं मॅग्निफाईंग ग्लासने बघणं येणार होतं. त्यामुळे आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल की कुठे कोणाच्या सेंटिमेंट्स हर्ट करू नये. आणि इन द बार्गेन मी खूप गोष्टी आल्या त्यातनं बाहेर. मला एक लाईन सुचली मध्ये लिहित असताना की तुम्ही नाटक सोडलं नाही तुम्ही नाटक घरी घेऊन आला. तर त्या लाईनने पण मला खूप हेल्प केलं. म्हणजे त्या कॅरेक्टर मला समजण्यासाठी खूप मदत झाली. की बऱ्याच वेळेला आपण खूप टेकन फॉर ग्रांटेड करतो. मीही करतो. वी लुक विदिन तुम्ही सगळंच ड्रॅमॅटाईज करता. म्हणजे नॉर्मल माणूस हे गरज आहे तुम्ही जास्त ड्रॅमॅटाईज करतो. आणि आफ्टर सम टाइम मला वाटतं की द पीपल क्लोज टू यू त्यांना ते इफेक्ट होत असेल. परत तुम्ही बाहेर असताना आता हा 24 तास जेव्हा माणूस घरी जातो त्यावेळेला ते कॉन्ट हँडल इट की एव्हरीथिंग कॅन्ट बी ड्रॅमॅटाईज. दे आर लिव्हिंग अ लाईफ विच इज नॉर्मल आणि दिस इज वन मॅन हुज सगळंच आयुष्यात त्याचे ड्रामा असतात. आणि त्यातनं येणार आणि मला ते नाटकामध्ये मला जे दिसत होतं ना की सगळी ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर्स होती ती मला पटत नव्हती. म्हणजे मुलं काय सगळीच ब्लॅक नव्हती. दे हॅड अ रिझन टू बी बिहेव द वे दे बिहेव. ते नाटकात येत नाही. ते सिनेमात आय ट्राईड टू गेट इट की सगळेच वाईट नाहीत. समवेअर एव्हरीबडी हॅज शेड्स ऑफ ग्रे अँड द ओनली पीपल हू कॅन आयडेंटिफाय विथ एक तर वाईफ बिकॉज शी हॅज मॅरिड इन नोईंग हे दिसते तिने उडी मारली त्यामुळे तिचं काही कंप्लेंट करायला चान्स नव्हता. दुसरं म्हणजे जावई बिकॉज त्याला त्याच्याबरोबर जास्त राहता आलेलं नाही. फॉर हिम फॉर द जावई ही वॉज अ न्यू फिनॉमिना. एक नटसम्राट माझा सासरा आहे त्यामुळे हुई कुड तो थोडासा वाईट आहे. पण बाकी सून मुलगा त्याने बघितलं की हा विठोबा मला ना नाटकातही मला विठोबाचं फार आवडलं नाही. कारण नटसम्राटची गोष्ट चालू असताना नंतर नाटक वेळा आणि तो रिहर्सल कसं करतो मला ते नकोच दाखवत होतं. त्यामुळे ते विठोबाचं कॅरेक्टर आहे पण ते त्याचं कॅरेक्टरायझेशन वेगळं आहे. ते